नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला गुळपापडी करून दाखवणार आहे। गुळपापडी नावावरूनच तुम्हाला समजलं असेल, ते गुळाचा पदार्थ आहे। गुळाची वडी असते, त्याला गुळपापडी म्हणतात आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मी त्याच्यात। तर सुरुवातीला मी तूप घातले 3-4 चमचे आणि त्याच्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतले। ते जरा भाजून घेऊया आपण, छान गुलाबी तर छटा येईल तोपर्यंत। आणि तुम्हाला माहितीच आहे, गव्हाच्या पिठामध्ये हाय फायबर असतं आणि त्याच्यामुळे ड्यू टू हाय फायबर कंटेंट कॅन हेल्प वेट लॉस आणि डायजेशनसाठी सुद्धा उपयुक्त आहे। आणि इट ऑल्सो रेग्युलेट्स ब्लड शुगर। आणि गुळाचं तुम्हाला माहितीच आहे, ग्लुटेन असतं आणि बॉडीज pH सुद्धा मेंटेन करू शकतं आणि रेग्युलेट्स ब्लड प्रेशर, डायजेशन, स्पेशली कॉन्स्टिपेशनसाठी गुळ खूप उपयुक्त आहे। तर आता आपण भाजत ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ। वास यायला लागलाय, भाजून झालंय। हे थोड्याशा तुपामध्ये भाजून घ्यायचं। काढून घेऊया आपण हे गव्हाचं पीठ भाजलेलं। ह्याच्यातच आपण आता गूळ घालूया। गूळ बारीक करून घेतलेला आहे, ह्याच्यात घालते। थोडंसं परत मी म्हटलं तसं तूप घालूया, 2 चमचे मेल्ट व्हायला। त्याच्यात थोडे तीळ ऑप्शनल आहे आणि खसखस ती पण घालून घेते। पाऊण टीस्पून दोन्ही आणि शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतले मी। गूळ मेल्ट व्हायला लागलाय, हे सगळं घातले। वेलदोडे आपण नंतर घालूया। मी थोडंसं पाणी सुद्धा घालते याच्यात। अगदी थोडंसं मेल्ट होण्यापुरतं। मेल्ट व्हायला लागले तोपर्यंत आपण एका ताटलीला तूप लावून घेऊया। एका थाळ्याला मी तूप लावून घेते। लावलं नाही तरी चालेल, पण टू बी ऑन सेवर साइड तूप लावून ठेवते। साईडला ठेवूया आपण ते। मेल्ट व्हायला लागलंय गूळ। साधारण असं पाक व्हायला सुरुवात झाली की मग आपण त्याच्यामध्ये ते गव्हाचं पीठ आणि वेलची पूड घालून घेऊया। सुंठ पण तुम्ही घालू शकता, थोडीशी सुंठ पूड। पाक व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता।
पूर्ण गूळ मेल्ट झाल्यावर थोडासा राहिलाय, पाक व्हायला लागलाय. असा फेस येतो त्याला पाक व्हायला लागला की. जरा कडक पाक झाला की वडी पण कडक होते. तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर जरा साधारण कच्चा पाक ठेवा, फार कडक पाक करून घेऊ नका. मला कडक वडी आवडते. नावच गूळ पापडी आहे ना, त्यामुळे कडकपणा त्याच्यात पाहिजेच. तर होत आलंय हे. त्याच्यात आपण हे बंद करून घेऊया. गव्हाचं पीठ भाजलेलं आहे ते घालून घेते. हलवून घेते. आणि मग थापूया आपण. ते ताट घेतलं होतं त्याच्यामध्ये. गरम असतानाच पटपट करायला लागतं हे. लहानपणी लाडू, निरनिराळ्या प्रकारचे लाडू पण असायचे घरात, पण गुळपापडी हा प्रकार हमखास असायचा आमच्या घरी. आजीपासून आईपर्यंत सगळे. गरम आहे जरा हे. दुपारच्या खाण्याच्या वेळेला कापून घ्यायचे. कापलेले आहे हे. मला पाहिजे तेवढ्या जाडीची ठेवू शकता. मी एवढे ठेवले म्हणजे छान वाटते ती वडी. हातात धरायला छान वाटते. फार पातळ पण नाही करायची. साधारण अशी एवढी एका वाटीचे एवढ्या होतात वड्या. दाखवते. मोठ्या पण तुम्ही पाडू शकता वड्या. काही जण किसलेलं खोबरं सुद्धा वरनं डेकोरेट करायला लावू शकता. मी नाही लावलं. तुम्हाला पाहिजे, इट्स ऑप्शनल. पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही गुळपापडी करू शकता. आणि किती पटकन होते बघा. किती छान झालेली आहे ही गुळपापडी. पौष्टिक मुलांना खायला, घरच्यांना सुद्धा. आणि गूळ घातलं आहे, साखरेच्या ऐवजी गूळ घातलं आहे मी. त्यामुळे साखर पण नाही जात पोटात. हल्ली साखर खात नाही. सणवार आले की खिरी करा, काही करा. त्यापेक्षा हे असं काहीतरी केलं तर तेवढंच आपल्या शरीराला पण हेल्दी
गूळ साखरेपेक्षा बरा. आफ्टर ऑल इट्स स्वीट. गोड खाणाऱ्याला काहीच नाही, गोड पण नाही साखर पण नाही चालत. पण अशा वड्या पडलेल्या आहेत. तुम्ही असे करून बघू शकता आणि मला कमेंट करू शकता. स्टे हेल्दी, स्टे फिट, कीप ईटिंग अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.